पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असल्यानं गेले 2 महिने विठुरायाभोवती काचेची पेटी ठेवण्यात आली होती। मात्र आज 2 महिन्यानं विठुरायाला काचेच्या पेटीतून बाहेर काढण्यात आलं। गाभाऱ्यातील बहुतांश काम पूर्ण झाल्यानं देवाच्या भोवती मूर्तीच्या संरक्षणासाठी लावलेली अनब्रेकेबल काचेची पेटी हटवण्यात आली। तर आज मोहिनी एकादशी निमित्तानं पंढरीत जवळपास 3 लाख भाविक दाखल झालेत आणि मोहिनी एकादशी निमित्तानं आज भाविकांना देवाचं दगडी गाभाऱ्यातील मूळ रूपाचं मुखदर्शन घेता आलं। मंदिराला 700 वर्षाचं जुनं रूप दिलंय। बघायची इच्छा आहे का माऊली? 100% बघायची इच्छा आहे आता। 100% बघायची इच्छा आहे। आता येणार 2 तारखेपासून का साहेब? येणार 2 तारखेला। वा वा, लय आनंद आहे आम्हाला तर। खूप आतुरता आहे देवाच्या दर्शनाची, पायाच्या दर्शनाची। पायावर ठेवायचं डोकं तर पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायचं 2 तारखेपासून सुरू। 2 तारखेपासून त्यावेळी ठेवायचं। मुखदर्शनसाठी आलतो पण मिळालं नाही। आता 2 तारखेपासून दर्शन पायावर दर्शन चालू होणार आहे असं। होय होय होणार। होय होय होय। विठ्ठलाच्या भोवतीचं काचेची पेटी निघालेली आहे आणि 2 जूनपासून सर्व भाविकांना विठ्ठलाचं पायावर दर्शन घेता येणार आहे। विठ्ठल मूर्ती मंदिराचं जे संवर्धनाचं काम चालू होतं त्यावेळेला हा जो विठ्ठलाचा ज्याच्यावर उभारला आहे हा चौथरा होता, ह्याला काही भेगा पडल्या होत्या। याची दुरुस्ती पुरातत्व विभागाने करून घेतलेली आहे। खूप मोठा धोका झाला असता, मात्र हा धोका दूर केलेला आहे। आता पूर्ण मंदिर हा मोकळं दिसतंय। संपूर्ण जसं 700 वर्षापूर्वी विठुराया उभा असायचा त्याच पद्धतीनं विठ्ठलाची मूर्ती आता दिसते। मागं दगडी बांधकाम जे पूर्वीचं होतं ते सर्व बाहेर आलेलं आहे। हे सर्व तुटफुटीची कामं ही पूर्ण करणं चालू आहे। या 8 ते 10 दिवसात हे कामं अंतिम टप्प्यात येतील। 700 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं विठ्ठलाचा गाभारा होता अशाच विठ्ठलाच्या मंदिरात आणि गाभाऱ्यात भाविकांना दर्शन घेता येणार आहे। म्हणजेच ज्ञानबा तुकारामांच्या काळातला जो विठ्ठल मंदिर होतं त्याचं रूप पुन्हा एकदा 2 जूनला पाहायला मिळणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।